नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग. आज ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन दिसणार आहे तुम्हाला. तर मी लास्ट ब्लॉग मध्ये का सांगितलं पण होतं की आमच्या घरी नवीन बाळाचं आगमन झालेलं आहे. सो त्याच्या नामकरणाचा सोहळा आज आम्ही ठेवलेला आहे. सो ब्लॉग मध्ये खूप मजा येईल. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ब्लॉग कुठे स्किप करू नका. लास्टला खूप धमाल असेल. तुम्हाला तर माहिती आहे ब्लॉग मध्ये आणि खूप सारे कमेंट आलेले आहेत की फॅमिली सोबत व्हिडिओ बनवा, फॅमिली सोबत व्हिडिओ बनवा. सो पुढच्या काही दिवसानंतर फॅमिली सोबतच्या खूप जास्त व्हिडिओ दिसतील, ब्लॉग दिसतील. सो तुम्ही ब्लॉग कुठे स्किप करू नका. मी तुमच्या सर्व विश कम्प्लीट करेन. सो ब्लॉग स्किप करू नका, ब्लॉग कम्प्लीट बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका. थँक्यू गाईज. 9 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर फायनली दिवस उजाडला. दिनांक 14 ऑक्टोबर 2025. वेळ होती सकाळची. सर्वजण बसले होते टेन्शनमध्ये, कारण दिदीला नेलं होतं ओटीमध्ये. तेवढं ते डॉक्टर बाहेर आले आणि एक गोड बातमी दिली की जाधव तुम्हाला मुलगा झाला आहे. आणि ते ऐकताच सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आमच्या घरात नवीन पिढीतलं पहिलं बाळ जन्माला आलं. सर्वांचे टेन्शनने भरलेले चेहरे आनंदात कन्वर्ट झाले आणि सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देऊ लागले. आणि इथून नवीन प्रवासाला आता सुरुवात झाली. 5व्या दिवशी आम्ही आमच्या बाळाचं वेलकम केलं आणि सोबतच 5वी पूजनाला सर्व आत्या मावश्या मिळून दिदीची ओटी भरू लागल्या. आंघोळीची तयारी चालू आहे. बाळाला पाहण्यात घालायचं लवकरच, कारण की 4 ते 7:30 टायमिंग आहे. 7:30च्या आधी बाळाला पाहण्यात घातलं गेलं पाहिजे. सो मी तुम्हाला कायम ब्लॉग मध्ये दाखवतो की माझी बहीण ठेवते ती रांगोळी बघू शकता. राम घ्या, लक्ष्मण द्या, गोविंद घ्या, गोपाल द्या, भरत घ्या, शत्रुघ्न द्या, सादेव घ्या, महादेव द्या, भरत घ्या, शत्रुघ्न द्या. चला आता बाळाला पाहण्यात घालूया. घ्या, लक्ष्मण द्या, गोविंद घ्या, गोपाल द्या, भरत घ्या, शत्रुघ्न द्या. की झाली प्रसिद्ध पहारे करी होते झोपेत उडलेली सारी दारे अवचिता जो बाळा जो जो रे जो. उघडलेली सारी द्वारे अवचिता जो बाळा जो जो रे जो. वासुदेवाने संधी साधुनी बाळास आपला सवे घेऊनी यमुना काठी आले चालुनी. चरण स्पर्शाने फाकले पाणी जो बाळा जो जो रे जो. चरण स्पर्शाने फाकले पाणी जो बाळा जो जो रे जो. गोव्या दिवशी सनाई वाजू लागले ठाई ठाई. माता यशोदा हर्षुनी जाई आनंद भरात सुचे ना काही जो बाळा जो जो रे जो. आनंद भरात सुचे ना काही जो बाळा जो जो रे जो. त्या दिवशी चौथा आनंद गोपिका नाचून निघाली ते साधा. भरला गोकुळी नवीन छंद पाहून सारे नाचे गोविंदा जो बाळा जो जो रे जो. पाहून सारे नाचे गोविंदा जो बाळा जो जो रे जो. 5व्या दिवशी पूजली 5वी वेळी न फुले नवी पाळवी. हर्ष मावेना गोकुळ गावी मूर्ती हरीची माणी सटवावी जो बाळा जो जो रे जो. मूर्ती हरीची मणी सटवावी जो बाळा जो
6व्या दिवशी सटवी पूजन साऱ्या गावात वाटती वान नरनारी सारे विसरून होऊन रिजविती बाळा नाचून गाऊन जो बाळा जो जो रे जो रिजविती बाळा नाचून गाऊन जो बाळा जो जो रे जो 7व्या दिवशी थाट चढ्यारा जणू 6वीच घालते फेरा सायंकाळच्या शुभ प्रहर या गया अंगारा करा जो बाळा जो जो रे जो या गया अंगारा करा जो बाळा जो जो रे जो विरीती थाटा माटाने बाळ सांगिती बाळंतणीला नाव घालिती मिळून जागरण करीती जो बाळा जो जो रे जो सखिया मिळून जागरण करीती जो बाळा जो जो रे जो उगवला बाई 9वा दिवस माता यशोदा करते नवस उदंड आयुष्य लाभ बाळास खेळणे पाळणे वाईन खास जो बाळा जो जो रे जो खेळणे पाळणे वाईन खास जो बाळा जो जो रे जो 10व्या दिवशी 10 नवी सारावी गरणीदार नाचती सण दे गवळ्यांची पोर यशोदा घेऊन आले भगवान जो बाळा जो जो रे जो अवतार घेऊन आले भगवान जो बाळा जो जो रे जो 11व्या दिवशीची 11वी चौकी यशोदा बसली मंचांकावरती नयनी काजळ भरती सख्या मिळून जागरण करीती जो बाळा जो जो रे जो सखिया मिळून जागरण करीती जो बाळा जो जो रे जो 12व्या दिवशी बारशाचा ताट हजारो अंतरले पाट गोप गोपिकांची गर्दी पाट जो बाळा जो जो रे जो गोप गोपिकांची गर्दी पाट जो बाळा जो जो रे जो 13व्या दिवशी 13वा रंग पाळण्यात खेळे श्रीहरी रंग बाळाच्या हसण्याचा नारच डंग पाहुनी सारे झाले तदंग जो बाळा जो जो रे जो पाहुनी सारे झाले तदंग जो बाळा जो जो रे जो ओटी भरण्याचा प्रोग्राम इथे चालू आहे आता 5 जणांची ओटी भरून झाल्याच्या नंतर मग आपलं नामकरण सोहळा चालू होईल तोपर्यंत असं वेट करा 5 जणांची ओटी भरण्यापर्यंत आता बाळाच्या त्या बाळाच्या कानामध्ये तुझं नाव सांगेल आणि तेच नाव बाळा ऐकायच्या मनस्थितीत दिसत नाहीये बाळाची वाट बघतात बाळाचे बाबा बाळाचे दोघांचा मेकअप जात चाललाय मम्मी हसते मम्मीला कळलं आम्हाला काय बोलायचं भावना लवकर पोहोचतो भावना बाळाच्या बाबांना टेन्शन आलं कधी बाळ बाहेर येते
तुळशीच्या पूजेचा प्रोग्राम चालू आहे. तुळशी पूजन चालू आहे. मावशी हिंदूचा गारसा अभिषेक रावांचं नाव घेते. आज आहे आमच्या मुलाचा वारसा. आई वडील बहीण भाऊ आहेत सारे हौशी आणि श्रीराम रावांचं नाव घेते नातवाच्या बारशाच्या दिवशी. अरे वा वा वा. इधर गरीबों का भला करूंगा साहब. इधर भीख मांगने का काम चालू है बॉस. पकड ताट पकड. हे टाक ना मसाला. बघा कसा हावरा, बघा कसा खाते हावरा. मिश्रण देते लक्षात ठेव. मिश्रण नाही संमिश्रण. कुणी संमिश्रण. बघा हा तोच कॅरेक्टर आहे जो मागच्या रील कॉम्पिटिशन मध्ये जिंकला होता. तो आज इकडे जेवण वाढतो. कॅटरर्सला आलाय 400 रुपये हजेरीवर. भाई आपल्या पेजचं नाव काय? पेजचं नाव काय आपलं? एक्सप्रेशन ऑफ सुशील. आणि बघा सुशील इकडे काय काम करतोय. गरीबों में बांट रहा है भाई. मला खूप जास्ती भूक लागली होती आणि तुम्ही बघू शकता माझं ताट किती भरलेलं आहे. आणि ऍक्च्युली व्हेज बिर्याणी आमच्याकडे. आमच्याकडे बारसा कार्यक्रमामध्ये नॉनव्हेज बिर्याणी वगैरे देत नाही. सो पूर्ण व्हेज बिर्याणी. बघूया बिर्याणीचा आस्वाद घेऊया. काम भूक लागली ऍक्च्युली. कधी सकाळपासून 2 दिवस झाले नुसता मरीमर मरतोय, काम करतोय, डेकोरेशन करतोय. आणि हे बघा हे आमचे छोटे चिरंजीव, छोटे बंधू बघा कसे खातात बिंदास. त्यांचे ड्रेसिंग स्टाईल बघा आणि आमची ड्रेसिंग स्टाईल बघा. का माहिती का? कारण की आम्ही सामाजिक कार्यकर्ता, साध्या लो लेवलचे कार्यकर्ते, हे मोठ्या लेवलचे कार्यकर्ते. आणि हा आमचा रील कॉम्पिटिशनचा विनर. अगेन एक्सप्रेशन ऑफ सुशील चड्डीवरती गरिबांमध्ये खाताना डाऊन टू अर्थ. हे भाई जो सीन असते पडदे मागचे दृश्य असे असतात. हा. चड्डीवरती फिरणं आणि लोकांना दाखवून रील्स मध्ये आम्ही आधी कपडे घालून बसतो. भाई त्याच्यामध्ये ते मागे ते काय व्हॅनिटी ना, काय व्हॅनिटी रूम, ते व्हॅनिटी रूम सोडून भाई त्या 4 व्हीलरच्या काचेमध्ये ते लोक मेकअप करत होते. ते मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आपण ब्लॉग मध्ये त्या लोकांना की भाई कशा प्रकारचं मेकअप चालू होतं ते. पण एक नंबर होता भाई तो सीन. आणि ऍक्च्युली खरं सांगायला गेलं तर दिवाळी पार्टचा जो ब्लॉग होता तो खूप लोकांनी एन्जॉय केलेला आहे. मला कमेंट्स पण खूप जास्त आलेले आहेत. आणि लोकांची इच्छा आहे की फन विथ फॅमिली जो ब्लॉग झाला आपला माझ्या फॅमिलीसोबतचा, तो ब्लॉग तुम्हाला म्हणजे पुन्हा पुन्हा बघायचं आहे तुम्हाला मला फॅमिलीसोबत मजा मस्ती करताना. सो असंच एखादा ब्लॉग 1-2-4 ब्लॉग नंतर येईल. सो तुम्हाला बघायला भेटेल आमच्या घरातली मजा मस्ती. कारण की मी तुम्हाला काय मग सांगतो, माझ्या घरात मला पूर्ण 6 बहिणी म्हणजे किती अर्धा डझन बहिणी आहेत. सो आमच्याकडे कायमच मजा मस्ती असते. सो तुम्हाला आमची मजा मस्ती बघायला भेटेल. हे माझे भाऊजी आहेत, यांच्यामुळे आम्हाला हे बिर्याणीचं जेवण खायला भेटते. तर मित्रांनो पुन्हा आज मी आलेलो आहे मावशीच्या घरी. मावशीच्या मुलींना भांडे घासायला घरी घेऊन जायला, कारण की प्रोग्राम कंप्लीट झालेला आहे पण भांडे घासायला कोणी आलेलं नाही. सो मी घराची सगळी मम्मीवरती जिम्मेदारी वाढलेली आहे. तुम्हाला माहिती आहे माझं अजून लग्न झालेलं नाही. सो तिला मदत करायला अजूनपर्यंत कोण आलं नाही. हे बाई फाउंडेशनवाली फक्त सोबत फिरत असते. हिला काय काम धंदा इथं दुसरं काय नाही. हे फक्त असं बघायचं कसं कसं सिद्धू ही असं आणि ही कसं ही बघा बघा तिकडे हे सगळं असं चालू असतं आमच्या घरात. मजा मस्ती सो अशी चालू असणार. गाईज कमेंट मध्ये सांगा मला हार्दिक नाव तुम्हाला कसं वाटलं. कारण की आजच्या डेटला हार्दिकचे फॅन्स आहेत म्हणून मी आमच्या बाळाचं नाव हार्दिक नाही ठेवलं. तर सगळ्यांची चॉईस म्हणून बाळाचं नाव हार्दिक ठेवलेलं आहे ॲक्च्युली. आणि त्याचं नावचं नाव पण हवरून होते. सो हवरून नाव काय ठेवायचं, हर्ष हर्षिका हे सगळे नाव होतच असतात. सो आम्हाला वाटलं काहीतरी वेगळं बनावं म्हणून आम्ही यावेळेस त्याचं नाव हार्दिक ठेवलेलं आहे. आणि आता कायम हार्दिक अभिषेक जाधव असं त्याचं नाव असेल. सो मजा येईल याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. काही ब्लॉग नंतर तो तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दिसेल. सो एन्जॉय करा ब्लॉग. सो ब्लॉग कंटिन्यू बघा. ब्लॉगमध्ये स्किप करू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका. थँक्यू. सी यू गाईज.